नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानमध्ये सुद्धा जेनझी तरुण सत्ता पालट करणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा संघर्ष सुरू आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये जेनझी तरुणांनी आक्रमक असं आंदोलन केलेलं आहे। अनेक ठिकाणी जाळपोळ झालेली आहे, तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। नेपाळनंतर आता पाकमध्ये जेनझी भडकले। जेनझी मैदानात, सत्तापालट पाकिस्तानात। नेपाळनंतर आता पाकिस्तानमध्ये जेनझी अर्थात तरुणाई चांगलीच संतापली आहे। पाकिस्तान सरकार विरोधात जेनझींचा आक्रोश आता सत्तापालट करणार का असा प्रश्न निर्माण झालाय। पाकिस्ताननं अनधिकृतपणे काबीज केलेल्या काश्मीरमधून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। काही दिवसांआधी देखील याच परिसरातून जेनझींचं आंदोलन पेटलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा जेनझी मुनीर आणि शहबाज सरकार विरोधात आक्रमक बनले आहेत। वाढणारी फी, मूल्यांकन प्रक्रियेविरोधात शांततेत जेनझींचं आंदोलन सुरू होतं, पण अचानक या आंदोलनानं उग्र रूप धारण केलंय। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये आंदोलकांवर गोळीबार झाला आणि त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केली। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी टायर जाळले, तोडफोड केली आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली। मुझफ्फराबादमधील एका प्रमुख विद्यापीठाच्या वाढत्या फी आणि सुविधांवरून आंदोलनाला सुरुवात झाली। आंदोलनानं जसजसा जोर पकडला तसतसा पाठिंबा देखील वाढत गेला। इंटरमिडिएटचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले। नवी ई मार्किंग आणि डिजिटल मूल्यांकन प्रणालीला विरोध आहे। 30 ऑक्टोबरला इंटरमिडिएटच्या फर्स्ट इयरचे निकाल जाहीर झाले। 6 महिन्यानंतर हे निकाल जाहीर झाले आणि त्यातही अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले। अनेकांना तर न दिलेल्या परीक्षेत देखील पास केलं गेलं। याशिवाय पेपरच्या पुनर्तपासणीची फी 1050 वरून 10,500 रुपये करण्यात आली। या आंदोलनाला ताकद दिली ती जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं। ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंदोलनात 12 जणांचा मृत्यू झाला होता। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या जेनझींच्या आंदोलनामध्ये नेपाळची झलक दिसते। पाकव्याप्त काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांचं विद्यापीठाच्या फी वाढीवरनं सध्या आंदोलन सुरू असलेलं आपल्याला दिसतं। पण हे काही आत्ताचं नवीन आंदोलन आहे अशातला भाग नाही। पाकव्याप्त काश्मीरातल्या आंदोलनांना गेल्या काही वर्षांचा एक महत्वाचा इतिहास आहे। खरं तर आपण पीओके विषयी पाकिस्तान सरकारचा जर अप्रोच पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेली संसाधनं ही साधारणपणे पाकिस्तानच्या इतर भागांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात। म्हणजे गेल्या 1-2 वर्षांपासून तिथे वीज दरवाढी विरोधात सुद्धा बरंच आंदोलन झालं। तर या आंदोलकांचा मुद्दा असा होता की पाकिस्तान बऱ्याच प्रमाणात जलविद्युत प्रकल्पातनं वीज निर्मिती करतं जी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते, पण पाकव्याप्त काश्मीरला होणारा विजेचा पुरवठा हा खंडित स्वरूपाचा आहे। शहबाज आणि मुनीर यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यात रोष उफाळू लागलाय। आंदोलनाची दोरी कुण्या राजकीय नेत्याच्या हाती नाही तर सर्वसामान्य तरुणांच्या हाती आहे। शेजारच्या नेपाळमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेत देखील असंच चित्र होतं। भ्रष्टाचार आणि वाढत्या महागाई विरोधात तयार झालेली ही आंदोलनं पुढे सत्ता बदलाला कारणीभूत ठरली। गेल्या काही वर्षात पाकिस्तानने तिथे कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेली नाही किंवा त्या पायाभूत सुविधांचा विकास सुद्धा केलेला नाहीये। त्याच्यामुळे अगदी तिथे उद्योग, नोकरी धंदे असतील याची कोणतीच शाश्वती तिथल्या तरुणांना राहिलेली नाहीये। आणि या उपर पाकिस्तानी सरकार असेल किंवा पाकिस्तानी लष्कर असेल त्यांचं दमनशाहीचं धोरण हे पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत राहिलेलं आहे। म्हणूनच तिथल्या तरुणांचा किंवा अगदी अबालवृद्धांचा पाकिस्तानविषयी आणि पाकिस्तानच्या सरकारविषयी किंवा लष्कराविषयी प्रचंड राग आहे। आणि यातूनच आपण नेहमी पाकव्याप्त काश्मीरच्या विविध भागांमध्ये आंदोलनं पेटताना दिसतो। पाकिस्तानमध्ये विविध कारणानं असंतोषाचं वातावरण तयार झालंय। जेनझींच्या पाकिस्तानमधील आंदोलनाचे पडसाद भविष्यात कसे उमटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।